नायगाव ग्रामपंचायतीत 2021 ते 2026 या कालावधीत विविध विकास कामे राबवण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब सांगळे यांनी दिली आहे. गावातील पाणी टंचाई, सभामंडप उभारणी, भुयारी गटार व्यवस्था तसेच रस्त्यांच्या कामांवर विशेष भर देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. सांगळे यांनी सांगितले की ग्रामस्थांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. तसेच गावातील अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण करून वाहतुकीची सुविधा सुधारण्यात आली. स्वच्छतेच्या दृष्टीने भुयारी गटार योजनेलाही प्राधान्य देण्यात आले. ही सर्व विकास कामे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही अशाच पद्धतीने काम सुरू ठेवण्यात येईल असे सांगत भाऊसाहेब सांगळे यांनी समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सुरुवातीला आम्ही ग्रामपंचायत ISO करण्याकडे भर दिला. यामध्ये आम्ही दप्तराचं अद्ययावतीकरण केलं. दाखल्यांचं जे वितरण होतं ते डिजिटल प्रमाणपत्राद्वारे वाटप करण्यात आलं. जे ग्रामस्थांचे जे अर्ज होते ते ऑनलाईन मागून त्यांना ऑनलाईन दाखले पण देण्याचं आम्ही यामध्ये काम केलेलं आहे. सर्वप्रथम आम्ही ग्रामपंचायत ISO केली. ही प्रमाणपत्र आम्ही प्राप्त करून घेतलं. त्यानंतर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आम्ही वृक्ष लागवड केली. या वृक्ष लागवडीतून आम्ही रोजगार हमीतून ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यानंतर माननीय कार्यकारी अधिकारी ओमकार पवार सर तसेच गटविकास अधिकारी अशोक भावरी सर यांच्या मार्गदर्शनातून आम्ही अभ्यासिका अद्ययावत केली. अद्ययावत करताना आम्ही अभ्यासिकेमध्ये CCTV बसवले. त्याच्यानंतर मुलांना वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच जे आवश्यक साहित्य होतं ते अभ्यासिकेमध्ये उपलब्ध करून दिलं आणि आजही गावामध्ये अंदाजे 40 मुलं या अभ्यासिकेचा लाभ घेत आहे. त्यानंतर आम्ही जिल्हा परिषद शाळा डिजिटल केली. या डिजिटल करताना आम्ही शाळेला CCTV बसवले. तसेच परसबाग अद्ययावत केली आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही जे शाळेला जे आवश्यक सुविधा पाहिजे होत्या त्या उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर अंगणवाडी केंद्रांना आम्ही डिजिटल केलं. तेथे परसबागा केल्या. रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम चालू करण्यात आली. तसेच सोलर सिस्टीम आम्ही अंगणवाडी केंद्रांना उपलब्ध करून दिली. या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांना आज वीज बिल जे आहे ते 0 येत असून त्याचा फायदा अंगणवाडी केंद्रांना झालेला आहे. आणि डिजिटल अंगणवाडी केल्यामुळे लहान मुलांना तेथे एक चांगलं वातावरण तयार होऊन त्याचा लाभ तेथे लहान मुलं घेत आहे. त्यानंतर या अभियानातून आम्ही गावामध्ये जे सार्वजनिक ठिकाण आहे तेथे पूर्ण सोलर CCTV अद्ययावत करून तेथे गावाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक चांगलं पाऊल उचललं आणि त्याचा फायदा गावाला निश्चितच झालेला आहे. त्यानंतर सर आम्ही ज्या सुशिक्षित बेरोजगार महिला आहे किंवा ज्या बचत गटामध्ये समाविष्ट ज्या महिला आहे 50 महिलांना आम्ही रिचा संस्था आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसाचं प्रशिक्षण आयोजित केलं होतं. कुक्कुटपालन प्रशिक्षण. या प्रशिक्षणाचा त्या महिलांना फायदा झाला. त्याचा असा फायदा झाला का त्यांना कोणत्याही शासकीय योजनेच्या अनुदानाकरता जे आवश्यक प्रमाणपत्र पाहिजे ते आम्ही 50 महिलांना वितरित केल्यामुळे त्यांना शासकीय पतपुरवठा होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री अभियानातून आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे 39 घरकुल लाभार्थी होते त्यापैकी 25 लाभार्थींनी घरकुलाचे कामकाज पूर्ण केले. 4 लाभार्थी असे होते त्यांना जागा नव्हती. त्या 4 लाभार्थींना आम्ही जागा उपलब्ध केली. त्याचा निश्चितच त्यांना फायदा होऊन ते आता बांधकामं चालू करत आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री अभियानातून आम्ही गावामध्ये 13 सप्टेंबर 2025 रोजी परिपत्रक आलं, शासनाचा GR आला. 50% कराची माफी आली होती. त्या योजनेतून गावामध्ये भरपूर लोकांनी सहभाग घेऊन अंदाजे आमची साधारण 10 ते 12 लाख रुपयेपर्यंत वसुली आम्ही केलेली आहे. 50%मधून भरपूर लोकांना घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये फायदा होऊन लोकांनी चांगला त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. नमस्कार, मी भाऊसाहेब सांगळे, ग्रामपंचायत सदस्य. आम्ही 2021 ते 2026 या कार्यकाळामध्ये आम्ही नायगाव ग्रामपंचायतीसाठी काम करण्याची आम्हाला संधी मिळाली आणि या काम करत असताना 2021 साली आम्ही ज्यावेळेस कामाला सुरुवात केली त्यावेळेस वित्त आयोगाचे कामं असतील, काही आमदार निधी असतील, खासदार निधी असतील, काही स्वच्छ भारत अभियानांतर्गत कामं असतील, असे बरेच कामं केली. प्रामुख्याने आम्ही या ठिकाणी लोक अभियानातून एक गावासाठी एक पाण्याची अडचण होती आणि एक विहीर आम्ही लोक अभियानातून केली. त्यात आज पाण्यापासून त्यांची झाली. अशा पद्धतीने ते काम आमच्या पातळीवरती आम्ही सर्वोच्च मानतो. त्याचबरोबर आमदार निधीतून सभामंडप असेल, जिल्हा क्रीडातून ओपन जिमचं साहित्य असेल,
तांडा वस्तीच्या माध्यमातून शिवारातील लोकांना त्या ठिकाणी सौर लाईटची व्यवस्था असेल, भूमिगत गटारं असतील, रस्ता काँक्रिटीकरण असेल, शिवारी शेतकऱ्यांसाठी शिवारी रस्ते असतील आणि सर्वात महत्त्वाचं मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत आम्ही ग्रामपंचायतचा पाठपुरावा करून 5 मेगावॅटचा प्रकल्प या ठिकाणी नायगावात शेतकऱ्यांसाठी मोफत वीज बिल, कुठलंही त्या ठिकाणी बिल नाही अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी तो प्रकल्प उभा केला आणि आज शेतकरी अतिशय समाधानी आहे. आम्ही 5 वर्षामध्ये अतिशय चांगलं काम केलं. कुठल्याही पद्धतीचं पारदर्शक त्याच्यात चुकीचं काम न करता पारदर्शक काम करून लोक आमच्या कामावर अतिशय समाधानी आहेत आणि इथून पुढे जर संधी मिळाली तर आम्ही अतिशय अजून चांगलं काम करू, यात कुठलीही शंका नाही. तुम्ही आलेत त्याबद्दल आम्ही नायगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करतो. आभार, धन्यवाद. 2021 ते 26 या पंचवार्षिक कार्यकाळात गेल्या 5 वर्षापासून ग्रामपंचायतीने अतिशय समाधानकारक असं काम या ठिकाणी केलं. एक नागरिक म्हणून खरं तर बघायला गेलं तर नायगावमध्ये बरेच कामं आत्तापर्यंत झाले आणि येणाऱ्या काळात बऱ्याच समस्या नागरिकांच्या प्रलंबित आहे. तरी देखील या 5 वर्षात नायगावचा चांगल्या प्रकारे विकास या सर्व बॉडीने केला. भविष्यात येणाऱ्या बॉडीसाठी आणि भविष्यात येणाऱ्या सदस्यांसाठी नायगावमध्ये विकास कामे करणे हा एक महत्त्वाचा भाग असणार आहे. येणाऱ्या नायगावच्या विकासामध्ये ह्या बॉडीचं योगदान नेहमीच महत्त्वाचं राहील. याबद्दल मी या बॉडीला शुभेच्छा देतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.